नमस्कार, मी संदीप बेसरकर बनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. कुत्र्याला पोळी टाकण्याच्या वादात एका आदिवासी मुलावर काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पठारपूर येथे दिनांक 23 डिसेंबर 2024 ला सकाळी 10 वाजता घडली. ऋषभ विजय गेडाम हा कुत्र्याला पोळी टाकत असताना घराशेजारील प्रशांत ठमके याने कुत्र्याला काठीने मारहाण करण्याच्या हेतूने आला असता त्याला हटकताच आरोपीने विजय गेडाम यांच्याशी वाद घालून मारहाण केली. यावेळी विजय गेडाम यांचा मुलगा ऋषभ गेडाम येथे आला असता प्रशांत ठमके याने ऋषभच्या डोक्यावर काठीने मारहाण केली, त्यामुळे डोक्याला इजा झाली. यावेळी आरोपीचे वडील चंपत ठमके, आई सिंधू ठमके, पत्नी सोनू ठमके यांनीही गेडाम यांच्याशी वाद घालून जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ऋषभच्या डोक्याला काठीने मारल्याने डोक्याला रक्तस्राव न झाल्याने काही वेळाने ऋषभची प्रकृती अचानक बिघडली. त्याला वणी येथे उपचार करून नागपूर येथील ग्रीन सिटी हॉस्पिटल येथे ऑपरेशन करण्यात आले. हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यावर मुकुटबन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास आले असता येथील ठाणेदारांनी वेळकाढूपणा केल्याचा आरोप गेडाम कुटुंबियांनी केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतरही आरोपींना अटक करण्यात आली नाही. आरोपींना वेळ मिळाल्याने आरोपींनी हायकोर्टातून जामीन मिळविला. पोलीस यंत्रणेने तपासात हयगय केल्याने आरोपींना वेळ मिळाला, त्यामुळे एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी वणी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला गेडाम कुटुंबियांसोबत माजी आमदार विश्वास नांदेकर व आदिवासी समाजाचे सामाजिक पुढारी उपस्थित होते. येत्या काही दिवसात दोषी पोलिसांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आदिवासी समाज मोर्चा काढणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. कलमा कमी करायचा अधिकाऱ्यांकडून कोर्टाची परवानगी नाही. एफ आय आर काढते, एफ आय आर काढता येते, नंतर कमी करता येते, नाही का नंतर वाढवता येते. वाढवता ह्या सर्व गोष्टी संदिग्ध दिसतात, त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास राहिला नाही या सर्वांचा. आणि यांनी मला म्हटलं की आम्ही आमची व्यवस्था करतो. माणूस कोणत्याही समाजाचा जो जातीचा असो, धर्माचा असो, त्याला या भारतीय संविधानामध्ये न्यायाचा समाजाचा अधिकार आहे आणि तो त्याला मिळाला पाहिजे. तर सर्व घटना जी आहे 3-4 महिन्याची डिसेंबरपासून जे सुरू आहे हे म्हणजे कठीणच आहे. आणि 17 वेळेला ज्या फोन करणे, बोलणे, यांना माहीत होतं म्हणजे शिवाई देणे असंही झालं तर आम्ही शिवा खाणे असंही झालं. तर हे सर्व कठीण दिसते आणि त्याला न्याय मिळाला हे आपण पाहून गटाची काही सूत्रधार असेल तर ती समोर येईल त्याच्यामध्ये, नाही का. जे आहे ते येणारच आहे गटाची सूत्रधार, ते मागे आहेच पुण्यामध्ये. तर आम्हाला माहिती, तुम्हाला माहिती होऊन जाईल, त्यांना खात्यात घेतलं पाहिजे. गटामध्ये जे सहभागी असतात त्यांना बसले दोन घंटेमध्ये सरळ राहतात. एक दिवस दुपारी उचलायला लावलं होतं गटाच्या सुधाराला, म्हणजे त्याने उचलला सोडून दिले ते. आता कशामुळे सोडले हे तुम्ही आरोप करणं चुकीचं, आपल्यासमोर बरोबर नाही. पोलीस यंत्रणेवर मुळात विश्वास नाही आहे अशातला भाग घेत. जजेसवर काही वाईट बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. जे चुकत असेल त्याच्या बाबतीत ते बोललं पाहिजे. मृत्यूदंडाची सजा असेल तर ते द्या म्हणून ते देऊ शकत. जास्त हरेच काय करणार आहे. आज एवढा मोठा समाज आहे या मतदारसंघामध्ये, समाजाच्या मांडलाला न्याय मिळून द्यायचं आपण लोकांनी तेवढेच प्रयत्न दाखवले केले पाहिजे. मी आपण मी तर बोलतो समाज झोपू नका देऊ. हे असे हेलकावे देणारे वादळे येत राहतात, त्यांना परतावाची क्षमता असली पाहिजे, नाही का. तर ते झालं पाहिजे. तर यासाठी आम्ही प्रयत्न का पेटवाचं भाग्य राबेल टाकून असा विषय नाही. कायदेशीर बाब आहे की याच्या पुढे कोणी हात लावलं तसं मागितलं बिनधास्त आरोपी मोकट ठीक नाही. डोळ्याला पाहिले नेलेच नाही का, नेलेच नाही अरे हां गावातच आहे, याच्यात घराजवळ आहे. बोला बोला.
म्हणजे कोणाचं घर उजाळून टाका असंही मी म्हणत नाही, तर काहीतरी चूक केली ते त्याच्यामध्ये आठवडी आहे ते आहे लहान संपर्कात नाही का सर्व पत्रकार बांधवांना आमची इच्छा आहे पत्रकारांना उजाळा द्यावा जेणेकरून वरिष्ठ नोंद येतील. आता तुम्ही म्हणाल सरकारमध्ये तुम्ही आहे, आम्ही तर आहोत शेवटी सरकारमध्ये, सरकार करायचे आम्ही करू. लोक शिवून बोलतात ना तुम्ही प्रेस घेतात असं आहे, प्रेस घ्यायचा अधिकार तू ब्रिटिशाचं स्वातंत्र्य ब्रिटिशांनी घालवलं आहे त्याच्या विरोधात बोललेच ना लोक काय केलं तुम्ही स्पष्ट आहे याच्यामध्ये इथे तिलाही सोडल्या गेली त्याच्यामुळे हा सर्व प्रकार पण बरोबर सर ते जगची हिंमत कशी आहे मला हे समजत आमचं वेगळा लिहू नको तिघा जणांना म्हणजे 15 दिवसाची मुदत एक्स्ट्रा मागितली यंत्रणेनं. तिघा जणांना जामीन दिला, एका जणाला जामीन झाला नाही. अटक करा म्हणलं आम्ही सांगितलं तर ते बहाणेच लावत गेले. त्याच्यानंतर सेशन कोर्टात अंतरिम जामीन झाला म्हणून सांगत अजून आम्हाला आदेशही दिला नाही. पद्धतीने हे वर्तन केलं आहे. त्यामुळे जी मागणी आहे की त्यांच्यावरती कारवाई व्हावी, ती कारवाई होण्याच्या दृष्टीनं आम्ही जे काही करतोय त्याच्या पाठीशी आपण उभं राहावं एवढी एक आग्रहाचं विनंती करतो. म्हणून हे आमचे अर्जनवित गेडाम आमचे जावई हे म्हणे कुत्र्याला कशाला मारता. एवढ्या वेळात याच्यातील 4 आरोपींनी येऊन आमच्या गेडाम जावयावर हमला केला. गेडाम जावयानं कल्ला केला, त्याची बन्यान फाडली. म्हणून त्याचा मुलगा ऋषभ आणि त्याची पत्नी घराच्या बाहेर आली. तेवढ्यातच ह्या आरोपीपैकी एकाच्या हातातलं स्टिक हे एवढं जाड बांबूचीच काठी, त्याला स्टिक म्हणतात, अशी जाड ह्या मुलाच्या डोक्यावर टाकली. ती काठी जाड असल्यामुळं, ती या मागच्या बाजूला बसल्यामुळं त्याचं ठिगुळ आलं. अर्ध्या तासानं पाठीमागं ठिगुळ आलं. ठिगुळ फुटायला पाहिजे होतं, ते फुटलं नाही. ते तर रक्त जमल्यामुळं ते मेंदूत रक्त गेलं. त्याच्यामुळं हा अनकॉन्शियस झाला. पठारपूरून वणीला आणलं दवाखान्यात. पहिलं कायरला नेलं, कायरवरून इथं आणलं वणीला. वणीला सिटी कॅन गेल्याबरोबर 1 मिनिट थांबायचं नाही म्हणे. जेवढ्या लवकर नागपूर गाठता येईल तेवढ्या लवकर डॉक्टरनं सांगितलं. नागपूर गाठलं. गाडी तशीच भेटली, नशीब चांगलं. नागपूरला ग्रीन सिटी हॉस्पिटल मध्ये भरती केलं. डॉक्टरनं पुन्हा सिटी स्कॅन केलं तिथंच आणि सांगितलं याचं ऑपरेशन करावं लागते 15 मिनिटांमध्ये. काय पैसे जमा करायचे होते ते जवळ होते, ते जमा केले. ऑपरेशनला 3.5 घंटे लागला. कवटी बाजूला केली. मेंदूतल्या नसेतलं जमा झालेलं रक्त काढलं. आयसीयू 3 दिवस होता. 7 दिवस आयसीयू मध्ये होता. काय पैसे रिश्तेदारांना जे बघायला येत होते ते पैसे देऊन जात होते. 4 लाख रुपये तिथे राहिलं मदत केली. तिथे राहिला तिथं डीडी झाली. धंतोली पोलीस स्टेशनच्या भिंतीच्या बाजूला आहे. तिथं मरणपूर्ण बयान, त्याला डीडी म्हणतात. डीडी झाली. डीडी मुकुडवन पोलीस स्टेशनला पाठवली. आम्ही विचारतो डीडी आली का? डीडी आलीच नाही. पोलीस स्टेशनला समजायला मार्ग नाही. ते काय म्हणते अकस्मात मृत्यू कोणाचा तरी आला. पण जबानी रिपोर्ट मरणपूर्ण बयानी आलेली असताना त्या पोलीस स्टेशनला वडगावकर डीडीला मर्ग म्हणून राहिला. ठाणेदार, ठाण्यातले कर्मचारी बघा
जेव्हा आम्ही याला दुरुस्त केलं आणि मी रिपोर्ट द्यायला गेलो तर तिथं त्याचं पहिलंच मॅनेज आरोपी सोबत झालं होतं, वडगावकरचं का तुम्ही आपसामध्ये करा. आरोपी पोलीस स्टेशनला 4 आरोपी, मी गेलो यांच्यासोबत बसलो, म्हटलं अट्रॉसिटी ऍक्ट 307 आणि पास्को सुद्धा लागू शकते. पण खरं की म्हणे पास्को जर नाही लावला तर बरं होईल, म्हणे मुलगा आहे म्हणे, स्त्री असती तर पास्को लावला असता. मग 307 लाव, मग सर्टिफिकेट पण स्टिक आहे ना म्हणे. म्हणलं स्टिक नाही तर मग काय तलवार येणार का? तलवारीचा उल्लेख असता तलवार म्हटलं असतं, चाकोचा उल्लेख असता चाको म्हटलं असतं, दगड त्यानंच काठी मारली तर काठीला स्टिकच म्हटल्या जाते. म्हणून त्या मूर्खानं 307 करायला पाहिजे होतं तर 326 केलं. 2:30 वाजतापासून पोलीस स्टेशनला 9:30 वाजेपर्यंत होतो. त्याला काही जमतच नव्हतं 307. अरे म्हटलं मी FIR करून देतो, 39 वर्षाची नोकरी झाली, मी शॉर्टकट करून देतो. नाही मी करतो केलं. मी त्याच्यात करेक्शन केलं. म्हटलं आता 9:30 वाजले, तू काही गुन्हा दाखल करत नाही, मी उद्या DYSP कडे जातो म्हणून निघून आलो. त्यानं रात्री 9:30 वाजता गुन्हा दाखल केला आणि 326 लावला. मी 307 सांगून आलो, त्यानं 326 लावला आणि आरोपीकडून पैसे घेतले 1,00,000 रुपया आणि त्यांना अँटीसेप्टी बेलला पळून जाण्यात पोलीस स्टेशनला मधून सांगितलं. 307 लावलं जर असतं तर तेव्हाच त्याला लॉकअप करता आलं असतं आणि तेव्हाच लॉकअप झाला असता. पण त्यानं 307 लावलं नाही, 326 लावला. आरोपी अँटीसेप्टी बेलला पळून गेले. म्हणलं आरोपी अँटीसेप्टला बेल कसे काय पळाले, म्हणून FIR पाहिला तर 307 लावला नव्हता, 326 लावला होता. 326 मध्ये आहे 7 वर्षाच्या आत सजा. 7 वर्षाच्या आत सजा, पोलिसाला अटक करण्याचा अधिकार नाही. 307 मध्ये 10 वर्षाची सजा, अटेम्प्ट टू मर्डर, ऑन द स्पॉट अटक करावी लागते, जिथं सापडेल तिथं, म्हणजे मर्डर म्हणतात त्याला, अटेम्प्ट टू मर्डर. 307 लावला नव्हता. वणीला SP चिताचं इन्स्पेक्शन, मारेगावला SP चिताचं इन्स्पेक्शन होतं. हे केंद्रीय DYSP याच्याकडे तपास येते अट्रॉसिटीचा ऍक्टचा. अट्रॉसिटी ऍक्टचा तपास याच्याकडे येते म्हणून तपास याच्याकडे आला. का हो साहेब 307 का लावला नाही? का लावला नाही? एका काठीने तुम्ही मरत नाही का? मी आता तुम्हाला SP साहेबाच्या पुढं याच पोलीस स्टेशनला वडगावकरच्या डोक्यामध्ये काडी घालून दाखवतो. वडगावकर मरते का नाही म्हणून आपण पाहायचं. SP म्हणाला कना की तुम्हाला 39 वर्षाचा अनुभव आहे म्हणे, हा तुमच्या पुढं काय आम्ही बोलणार म्हणे, आम्ही लेकरच आहोत म्हणे. हा केंद्रीय DYSP काय म्हणतो, मला 3 घंट्याचा दे, येथून तर मला फक्त वनिले तर जाऊ दे, मी 307 लावतो, 307 लावतो. वनिले आल्यावर 307 लावला, FIR दाखवा, पाठीमागून पुरवणी 307 लावण्यात आलेला आहे. ते जर 118च्या ठिकाणी, जर 326च्या ठिकाणी, तर 326 ला 118 नवीन कलम अमेंडमेंट मध्ये आहे. ते जर 307 जर पहिल्याच FIR मध्ये जर असतं ते आरोपी लॉकअप मध्ये असते. पण अभय सगळा पोलिसांना दिला, ह्या DYSP न दिला, त्या ठाणेदारानं दिला. आणि गरीब एक जर काठीन जर मेला असता तर वडगाव करणं ह्या DYSP न आणि आरोपीनं मुलगा भरून दिला असता काय, हा प्रश्न. याच्यासाठी म्हणून अन्याय जो केला आणि आरोपीला जे अभय दिलं, पैसे घेऊन असेच करतात. तुम्हाला कलमा माहित नाही हे काय करतात पोलीसवाले, मला विचारा. याच्या पुढं मला विचारा, आरोपी कोण केली? आरोपी अटक होतो, पण आरोपी अटक नाही तरी गाडी जप्त केली. ती फिर्यादीला दाखवायला पाहिजे
फिर्यादीची त्याच्यावर सही पाहिजे, गाडी जप्त केली नाही, गाडी फिंगरप्रिंटला पाठवायला पाहिजे, गाडी डॉक्टरकडे पाठवायला पाहिजे, गाडी किती जरी असली कागदावर तिचा नकाशा इतके बाय इतके लांबी रुंदीचा नकाशा कागदावर काढून डॉक्टर देतो, शिक्का मारतो, सही देतो. काही याच काठीनं माणूस डोकं फुटून मरू शकतो, सर्टिफिकेट देतो. सरकारी डॉक्टर काही केलेलं नाही, कारण तुम्हाला कळतच नाही. याला वाटलं का काही कळतच नाही, आपण काही केलं तर चार्जशीट 90 दिवसानंतर जायला पाहिजे. चार्जशीटानं 60 दिवसात पाठवलं. किती पैसे खाल्ले ह्या केंद्रीय DYSP न गोड बोलून. नागपूरला तारखेवर जायची व्यवस्था, फिर्यादीला जर कोर्टाचा समन्स आला तर सरकारचं जा याची व्यवस्था असते. 4 वेळा हायकोर्टामध्ये गेलो, पण केंद्राने काही व्यवस्था केली नाही. गोड बोलला, मी जायचं तुमची व्यवस्था करतो, जायची आम्ही तुम्ही व्यवस्था करतो. सकाळी 7ची गाडी पकडली तरी व्यवस्थाच करतो. मी नागपूरला पोहोचलो तरी व्यवस्थाच करतो. केंद्र DYSP. म्हणून आपण झालेल्या अन्यायाला व अयोग्य तपास केला, योग्य तपास केला नाही, आरोपीला अटक केली नाही, म्हणून ठाणेदार सस्पेंड, DYSP सस्पेंड आणि पुनश्च चौकटी SITची आपल्याला पाहिजे. या मागणीसाठी आपण आज पत्रकार परिषदेत घेऊन यानंतर आपण आंदोलनाची तयारी करत आहोत. ही आजची पत्रकार परिषदेमध्ये आणि निवेदनामध्ये आजचं नमूद आहे.